मिशन अयोध्या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात थाटामाटात संपन्न झाला. अत्यंत वेगळा विषय घेऊन मुंबई, महाराष्ट्र ते अयोध्या अशी अत्यंत मनोवेधक आणि तितकीच रोमहर्षक कथा घेऊन येत्या 24 जानेवारी 2025ला मिशन अयोध्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संगीत अनावरण सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून अयोध्यातल्या लोकप्रिय साधो बँडला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी सादर केलेल्या रामलल्लांच्या भक्तिगीतांनी सारा परिसर प्रसन्न झाला होता. यावेळी अयोध्या मंदिरातल्या रामलल्लाच्या मूर्तीचे प्रख्यात आर्टिस्ट विनय गावडे यांनी काढलेले अप्रतिम स्केच निर्माते कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे यांच्याकडे सुपूर्द केलं. दिग्दर्शक समीर सुर्वे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची प्रेरणा आणि अनुभव कथन केलं. कृष्णा शिंदे, सौ योगिता शिंदे यांनी मला एक गोष्ट सांगितली की राम मंदिराला 1 वर्ष पूर्ण होते, तर सर आपल्याला चित्रपट बनवायचा आहे. तर त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं मिशन वगैरे. त्यांनी एक गोष्ट सांगितली, कारण कथा त्यांचीच आहे. त्यांनी एक गोष्ट ऐकवली मला आणि मी म्हटलं ठीक आहे, करूया आपण चित्रपट. मी खरं सांगतो, मी सिरियस नव्हतो तेवढा. मग चला आपण नाही म्हटलं तर ते कोणाकडे दुसऱ्याकडे जातील आणि कोणतरी दुसरा चित्रपट बनवेल. तर म्हटलं ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीने प्रामाणिकपणे 100% प्रयत्न करू चांगलं होण्यासाठी, हा विचार होता. आणि स्क्रिप्टिंगला सुरुवात झाली आणि जेव्हा काम सुरू झालं, राम मंदिरावर चित्रपट करायचा आहे, हा विषय हाताळायचा आहे, हे जेव्हा ठरवलं तेव्हा मग झोपून दिलं. कोणाचा फोन आहे? बंद करा ना जरा. झोपलेत वाटते. हा ठीक आहे. तर त्यांनी मला एक मोठी संधी दिली. या 5 वर्षामध्ये भरपूर काही मनात चालू होतं, भरपूर काही बोलायचं होतं. शेवटी अयोध्येत राम मंदिर झालं आणि आता 1 वर्ष पूर्ण होते. आपल्याला आठवत असेल, मागच्या वर्षी हीच वेळ होती. अख्खा देश राममय झाला होता. सगळीकडे रामाची गाणी, अल्बम, कार्यक्रम जोशात चालू होते, जोरात चालू होते. झेंडे सगळीकडे लागले होते, कारण आपण राम मंदिराचा जल्लोष करायला तयार होतो. आज हीच वेळ आहे. आज 1 वर्ष पूर्ण होणार आहे पुढच्या महिन्यात आणि अजून काहीच नाही. पहिलं वर्ष म्हणजे दणक्यात व्हायला पाहिजे होतं, पण अजून काहीच नाही. आणि मला माहित होतं हेच होणार आहे. राम ही माझी अस्वस्थता आहे आणि हेच या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राम मंदिर झालं, आता पुढे काय, हा प्रश्न या चित्रपटात विचारला गेला आहे. 500 वर्षाचा संघर्ष झाला, बरंच काय काय झालं. दंगली झाल्या, आंदोलनं झाली, कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि शेवटी राम मंदिर तयार झालं. पण आता पुढे काय? मग ही अस्वस्थता, हे प्रश्न मनात भेडसावत होते आणि शिंदे सरांनी मला ती परमिशन दिली, संधी दिली आणि हा चित्रपट लिहायला सुरुवात केली. खरं सांगतो, जे काही या चित्रपटात आहे ते फार मनातून आलेलं आहे. जी अस्वस्थता माझ्या मनात आहे, मला माहित आहे हीच अस्वस्थता, हेच प्रश्न आपल्या मनातही आहे. आणि मग सुरू झालं की बाबा राम मंदिर झालं, तर पुढे काय व्हायला पाहिजे. तर काय आपण रामराज्य येऊ शकतं का? मंदिर झालं, मग रामाचे विचार, रामाचा आदर्श आपण कॅरी करणार आहोत का, की फक्त जय श्रीराम बोंबलत बसणार आहोत फक्त? आणि मग हा प्रवास सुरू झाला, हा चित्रपट तयार झाला. जे काही आपण इथे पडद्यावर पाहतायत हे सगळं 1 वर्षात तयार झालेलं आहे. मी आभार मानतो चित्रपट निर्मात्यांचे की त्यांनी मला ही संधी दिली, कारण जे मनात होतं ते बाहेर आलं आणि आता पुढचा प्रवास सुरू झालाय. एक मिशन म्हणून काम सुरू झालं
आणि ह्या मिशनचे आज तुम्ही सगळे इथे सभासद नको म्हणूया, सगळे तुम्ही आम्हाला जॉईन झालात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभारी. आज संगीत सोहळा आहे, रामाची गाणी आहेत चित्रपटात, पण आम्ही प्रयत्न केलेला आहे की खरा राम त्यातून बाहेर आणण्याचा, आणि माझ्या मते तो या गाण्यातून आलेला आहे. आपण आता ऐकालच पुढे. सगळ्यांचे मी आभार मानतो. या प्रवासामध्ये निर्माते, सतीश सरांसारखे अभिनेते आणि बाकीचे माझे अभिनेता कलाकार सहकारी. कोणी स्टार नाही आहे चित्रपटात, पण एक ऍक्टर जेव्हा उभा राहतो आणि तो त्याच्या ऍक्टिंगने प्रूव्ह करून देतो की स्टार वॉर काही नसतं भाई, कॅरेक्टर असतं. आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे कोण आहे या पडद्यावर हा, किंवा कोण आहे या चित्रपटात. तर या म्युझिक लॉन्च तर्फे एक हे निमित्त साधून आज मी आपल्या समोर माझे 2 महत्वाचे पात्र इथे इंट्रोड्यूस करणार आहे. पण त्यापूर्वी या चित्रपटामध्ये अजून एक व्यक्ती आहे, म्हणजे सतीश सर आहेतच, अजून एक व्यक्ती आहे की या लोकांनी जर खरंच कोऑपरेट केलं नसतं, मला नाही वाटत जर स्टार फिल्म मध्ये असते तर हा चित्रपट तयार झाला असता, म्हणजे अर्धवटच राहिला असता. पण या कलाकारांनी जे काही रक्त जाळलेलं आहे, घाम दिलेला आहे, त्यातून हे मिशन अयोध्या तयार झालेलं आहे. यातील एक प्रमुख सहकारी आहे आमची तेजस्वी पाटील. चित्रपटामध्ये आमच्या स्वाती मॅडम आहेत. आणि आता मी आपल्या समोर या चित्रपटातील एक कॅरेक्टर सादर करतोय, विचारे. मी एक निस्सीम राम भक्त आहे. राम हा माझा विचार आहे, राम हा माझा आदर्श आहे. रामासाठीच मी कारसेवक झालो आणि ती बाबरी मशीद उद्ध्वस्त करायला जीवाची पर्वा न करता त्या घुमट्यावर चढलो. 30 वर्षाच्या प्रतीक्षेत फक्त एकच स्वप्न होतं, अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावं. रामाच्या विटांनी रचलेलं ते भव्य मंदिर बघितलं आणि माझे डोळे भरून आले. पण आज त्याच डोळ्यांसमोर जर माझं स्वप्न कोणी उद्ध्वस्त करायला निघालंय तर मी मरायला तयार आहे, कोणाला मारायलाही तयार आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. कारसेवक विचारे. आणि आता दुसरं प्रमुख पात्र, मगाशी तुम्ही ऐकलं मॅडम कडून, अजित देशमुख. त्यांचं हे मिशन आहे, ते आता तुमच्या समोर येत आहेत. मिशन सैनिकाचं असतं, मिशन अतिरेक्यांचं असतं. मग शिक्षकाचं मिशन का नसावं?
सर, श्रीराम मंदिराच्या संघर्षाबद्दल जेव्हापासून मला समजू लागलं ना, तेव्हापासून माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मग त्या संदर्भात मी संशोधन सुरू केलं, अनेक पुस्तकं वाचली. मी स्वतः 2-3 वेळा अयोध्येला जाऊन आलो आणि ह्याच्या मागचं सत्य काय असेल हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. जो राम अयोध्येचा आदर्श आहे त्याच्या जन्मभूमीवरून सुरू झालेला वाद हे दुर्दैव आहे सर. बाबरी मस्जिद प्रकरण, त्याच्या विरोधात सुरू झालेला न्यायालयीन लढा, राम जन्मभूमी आंदोलन, त्याच्या मागचं राजकारण, त्यानंतर बाबरी मस्जिद पाडण्यात आली, देशात अनेक ठिकाणी दंगे झाले, बॉम्बस्फोट झाले, त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडली आणि हे सगळं मन विचलित करणार होतं सर, अस्वस्थ करणार होतं. 500 वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माण झालं खरं, पण पुढे काय सर? श्रीराम मंदिराला आपण राष्ट्र मंदिर म्हणतो, पण आपण फक्त तसं मानतो म्हणून तसं होत नाही सर. या देशातील 140 कोटी जनतेने हे सत्य स्वीकारायला नको का सर? या राष्ट्र मंदिरात इतर धर्मियांना स्थान असणार आहे? हे श्रीराम मंदिर रामराज्याची सुरुवात असू शकते का? जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांच्या शब्दातून आणि त्यांच्या नजाकतीतून त्यांची जी तळमळ आहे आणि मिशन अयोध्या काय आहे हे आपल्यापर्यंत पोचलं. आणि विचारे काय किंवा अजित देशमुख काय, या दोन्हीही ही पात्र जेव्हा आपल्यासमोर आली त्यावेळेला असा तितकीच उत्कंठा वाढवणारं संगीत जे होतं ते पार्श्वसंगीत निलेश डहाणूकर यांनी केलेलं. त्यांना मी इथे सन्मानानं आमंत्रित करते. निलेश डहाणूकर. या चित्रपटाचा एक अविभाज्य भाग, आणि ज्या वेळेला आपण हा चित्रपट पाहाल त्यावेळेला पार्श्वसंगीताचं तर नक्कीच कौतुक कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. निलेश डहाणूकर सर. थँक्यू निलेश. फार मेहनत घेतली आहे निलेशने पार्श्वसंगीत बनवण्यावर आणि जीव आत्मा ओतलेला आहे.